भात पेरणीचा हंगाम तोंडावर आलेला असताना खत व बियाणे विक्रेत्यांविरोधात वाढलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या डहाणू तालुका शिष्टमंडळाने 16 जून रोजी तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। पक्षाच्या तक्रार विभागाकडे शेतकऱ्यांकडून खत व बियाण्यांची अवास्तव दराने विक्री, निकृष्ट दर्जाचा माल पुरवणे तसेच चुकीची माहिती देऊन दिशाभूल केल्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। या प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या पिकांवर आणि आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम होऊ शकतो असा इशारा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। यावेळी तालुका सचिव कॉम्रेड किरण दुबळा, सहसचिव कॉम्रेड सविता महालोडा आणि कॉम्रेड शिवप्रसाद कांबळे यांनी तालुका कृषी अधिकारी डॉक्टर जगन सूर्यवंशी व पंचायत समिती कृषी अधिकारी सीता पाटील यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली। बैठकीत खत व बियाणे विक्रेतेही उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या विविध समस्या व तक्रारींबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले। तसेच कृषी अधिकारी डॉक्टर सूर्यवंशी यांनी उपस्थित विक्रेत्यांना शेतकऱ्यांची फसवणूक अथवा लूट झाल्याचं आढळल्यास तात्काळ कठोर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा देखील दिला। या बैठकीस भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव कॉम्रेड किरण दुबळा, सहसचिव कॉम्रेड सविता महालोडा, कॉम्रेड शिवप्रसाद कांबळे, जिल्हा कौन्सिल सदस्य कॉम्रेड शेरूबाग, वसई तालुका सचिव कॉम्रेड अनिरुद्ध मेहेर तसेच पक्षाचे विविध गावातील पदाधिकारी उपस्थित होते। आज डहाणू तालुक्यातील भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने कृषी कार्यालयामध्ये शिष्टमंडळ घेण्यात आलं होतं। नुकताच डहाणू तालुक्याचं अधिवेशन पार पडलं। त्या दरम्यान शेतकऱ्यांनी प्रचंड तक्रारी आमच्यासमोर मांडल्या होत्या की भात घेतल्याशिवाय, बियाणं घेतल्याशिवाय दुकानदार खत देत नाही। त्याचबरोबर इतर ज्या शेतकऱ्यांच्या समस्या आहेत या विषयांवर आज आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने डहाणू तालुका कृषी कार्यालयात शिष्टमंडळ आयोजित केलं होतं। संबंधित अधिकारी, संबंधित दुकानदारांना या ठिकाणी उपस्थित ठेवलं होतं आणि सकारात्मक चर्चा पार पडलेली आहे। नव्याने या ठिकाणी आलेले कृषी अधिकारी यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की जर दुकानदारांनी शेतकऱ्यांवर अशा पद्धतीचा अन्याय केला तर ताबडतोब दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात येईल आणि सकारात्मक चर्चा पार पडलेली आहे। मात्र आम्ही या ठिकाणी डहाणू तालुका भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने तमाम लोकांना सांगू इच्छितो की अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांवर अन्याय अत्याचार झाला तर त्यांनी कम्युनिस्ट पार्टीशी आम्हाला संपर्क साधावा। आम्ही ह्या विषयावर तात्काळ रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्याचं काम करू। आज भारतीय कम्युनिस्ट पक्ष डहाणू तालुक्याच्या वतीने कृषी अधिकारी यांच्याकडे शिष्टमंडळ आलं होतं। या शेतकऱ्यांच्या काही समस्या होत्या की बियाणे घेतल्याशिवाय खत देणार नाही वगैरे, या अशा समस्याच्या आधारे आम्ही या ठिकाणी शिष्टमंडळ आणलं होतं। त्या शिष्टमंडळाच्या आधारे आपल्या कृषी अधिकाऱ्यांनी आपलं आश्वासन दिलं की याच्यापुढे असं काही कुठली कारवाई होणार नाही आणि ज्यांनी असं वागलं त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल। भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा कालसुद्धा शेतकऱ्यांच्या बाजूने होता, आजही आहे आणि हा उद्याही राहील। अगर शेतकऱ्यांना कोणती समस्या असेल तर बिंदास भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कोणत्याही पदाधिकारीवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, त्यांची संपर्क साधा, त्यांच्या निश्चितच आम्ही त्यांचा निर्णय लावू आणि यापुढे कृषी अधिकारी किंवा कोणताही खत विक्रेता अगर आमच्या शेतकरी बांधवांना त्रास देण्याचा प्रयत्न करेल तर त्यांना कम्युनिस्ट पक्षाच्या स्टाईलने आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। लाल सलाम। द पोलीस न्यूजसाठी माधव तल्ला, पालघर।